रिंगणामध्ये जाते तर हा चला मग विनेगर कुठे आहे विनेगर कुठे आहे विनेगर बसला चला यांना प्रणाम करून औदुंबर कुंडल नारायणपूर चाललेल्या पायी दिंडीच्या वतीनं मी आपणास सांगू इच्छितो की कुंडल नारायणपूर औदुंबर कुंडल नारायणपूर चाललेल्या दिंडीत अतिशय मोठा आणि चांगल्या पद्धतीचा सोहळा पायी दिंडीचा पार पडत आहे। आज येथे लोणंदमध्ये
निमित्तानं लोणंदमध्ये पालखीचा सोहळा पार पडत आहे. सद्गुरूंनी जे संकल्पना केलेली आहे माणूसजोड प्रकल्प, त्या माणूसजोड प्रकल्पाचं काम आम्ही सातत्यानं सर्व गुरुबंधू आणि सर्व भाविक सातत्यानं करत आहे आणि त्याच विचारानं त्याच वारसानं अण्णा महाराजांच्या पुढे हा वारसा आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करत आहे. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ही दिंडी अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने चाललेली सद्गुरू अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र औदंबर कुंडल ते नारायणपूर पायी दिंडी सोहळा 24, 25, 26 नारायणपूरमध्ये होणारा महाउत्सव त्या निमित्तानं औदंबर तालुका पोलीस जिल्हा सांगली या ठिकाणावरून 15 तारखेला दिंडी प्रस्थान झाली. आज या लोणंद भूमीमध्ये आता प्रस्थान झालेला आहे. या विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे 12 वर्ष दिंडीत आहे. या दिंडीमध्ये जे जनसेवेसाठी राबवणारे झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर या दिंडीमध्ये सकाळी उठल्यानंतर गरम आंघोळीला पाणी, नंतर नाश्ता व प्रस्थान, दुपारी 10च्या दरम्यान नाश्ता, 12 वाजता जेवण, दुपारी 3 वाजता प्रस्थान, दुपारी 4 वाजता चहापाणी, रात्री मुक्काम. पहिला मुक्काम झाला जो कुंडलमध्ये, दुसरा मुक्काम झाला जो जनरल स्टेशन या ठिकाणी, तिसरा मुक्काम झाला कोपर या ठिकाणी, चौथा मुक्काम पाटळी या ठिकाणी, 6वा मुक्काम एकसळ या ठिकाणी, 7वा मुक्काम सलपे या ठिकाणी. आज या लोणंद यानंतर अंदोरेमध्ये आहे. उद्या पिंपळे शेवटचा मुक्काम आणि 25 तारखेला जिल्ह्याचं भव्य दिव्य असं स्वागत केलं जातं. संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी दत्त जन्मकाळ आहे. अण्णा स्वतः सुखी होण्यापेक्षा माणूस जोडो प्रकल्प या माध्यमातून या दिंड्या 40 ते 50 दिंड्या दत्त जयंतीच्या निमित्ताने येतात. एक चांगलं लोकसेवेचं कार्य, जनसेवेचं कार्य अण्णा महाराज करतात आणि अण्णा महाराजांच्या या दिंडीमध्ये सहभागी प्रत्येक भक्ताला मनाने आनंद वाटतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.